श्रीमद भगवद्गीता आपण याचं श्रवण करत आहोत। पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद सुरू झालेला आहे त्या संवादातनंच एक एक करत करत 6 अध्यायांचा आपण श्रवण केलेला आहे। 7व्या अध्यायाचा आरंभ झालेला आहे आणि या अध्यायाला ज्ञान विज्ञान असं नाव दिलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करताना सांगतायत की या चराचर सृष्टीमध्ये ते कशा प्रकारे व्याप्त आहेत आणि ही सृष्टी किंवा हा संपूर्ण निसर्ग म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत। आणि याचंच वर्णन करताना पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवता चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ। बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं। हे अर्जुना, हे पार्था, या चराचर सृष्टीमध्ये जे बीज आहे ते बीज म्हणजे मी स्वतः आहे। आपण जर नीट विचार केला तर आत्तापर्यंत आपली उत्पत्ती असेल किंवा आपण जीवन जगत असताना कुठलंही कार्य करत असताना त्याचा आरंभ कुठेतरी झालेला आहे आणि आपण ज्या रस्त्यावरनं चालत आहोत ते यापूर्वी कोणी ना कोणीतरी त्या रस्त्यावरनं चालून गेलेलं आहे। जे ज्ञान आपण ग्रहण करत आहोत ते ज्ञान यापूर्वी कोणीतरी ग्रहण केलेलं आहे। निश्चितपणाने त्याची उत्पत्ती यापूर्वीच झालेली आहे। याचंच एक छोटंसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर जसं उन्हाळ्यामध्ये आपण आंबा घेतो आणि त्या आंब्याची जी कोय आहे त्या कोयीला जर पेरलं तर त्या लावलेल्या कोयीमध्येच पुन्हा एक आम्रवृक्ष निर्माण होतो आणि त्या आंब्याच्या झाडाला पुन्हा पालवी फुटते आणि त्यातनंच पुन्हा नवनवीन आंब्याची निर्मिती उत्पत्ती होते। त्यामुळे त्या संपूर्ण वृक्षाची उत्पत्ती कशातनं झाली तर त्या बीजातनं म्हणजेच त्या कोयीतनं झालेली आहे। अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की या चराचर सृष्टीमध्ये सर्वप्रथम जर कोणी आहे तर त्याचं बीज तो मी स्वतः आहे। आणि प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये जे आत्मरूपाने तेज आहे ते तेज म्हणजे मी स्वतः आहे। कारण त्या तेजानेच आपलं शरीर चालतं, बल चालतं। विचार करा, एखाद्या माणसामध्ये 100 हत्तीची ताकद आहे आणि इतका बलाढ्य, इतका पराक्रमी, इतका ताकदवान तो मनुष्य आणि त्या माणसाच्या शरीरातनं आत्मा जर निघून गेला, कारण त्याच्या शरीरात असणारा आत्मा आणि एखाद्या प्राणीमात्राच्या शरीरात असणारा आत्मा यात काहीच फरक नाही आहे। याला शरीर केवळ मोठं मिळालेलं आहे आणि त्यातनं आत्मा निघून गेल्यानंतर हा देखील अचेतन आहे। अगदी त्याचप्रमाणे एखादा सामान्य मनुष्य जो अत्यंत दुर्बल आहे तो देखील अचेतन आहे। दोघांच्याही अवस्थेमध्ये कुठेही फरक नाही आहे। मग फरक कुठे होतो तर बलम बलयिता चास्मी। भगवान श्रीकृष्ण सांगतायत की त्याच्या शरीरामध्ये जे बल आहे ते बल तेज हे मी स्वतःच आहे। तो आत्मारूप जो परमात्मा शक्ती प्रत्येकात वास्तव्य करते ते स्वतः भगवान श्रीकृष्णच आहेत। आणि ते आपल्या इतक्या जवळ असून देखील आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवत का नाही याचंही वर्णन भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकांमध्ये येणाऱ्या अध्यायामध्ये करतायत। त्याचं सार, त्याचं चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत। धन्यवाद।